चला बेटा पहा आजचा आपला फर्स्ट चॅप्टरचा सेकंड पार्ट आहे ना. तर सेकंड पार्ट मध्ये आज आपण शिकणार आहे टाइप्स ऑफ नंबर. काय शिकणार आहे? टाइप्स ऑफ नंबर. तर संख्यांचे प्रकार. तर आता संख्यांचे प्रकार शिकताना पहिला जो प्रकार आहे तो आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, कुठून सुरू झाले आणि कुठं संपणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं की नैसर्गिक संख्या ज्या असते ना त्या 1 पासून सुरू झाल्या आणि तिकडे संपणार आहे इन्फिनाइट वर. इन्फिनाइट म्हणजे अनंत. म्हणजे आपल्या संपणार कधीच नाही आहे ना. म्हणजे 1 पासून सुरू झाली 1 2 3 4 5 6 इन्फिनाइट. हे डॉट डॉटचा अर्थ असतो बेटा इन्फिनाइट. तर नॅचरल नंबर जो आहे ना, नॅचरल नंबर कुठून सुरू झाला? 1 पासून सुरू झाला आणि संपणार कुठे आहे? इन्फिनाइट वर संपणार आहे. कुठे संपणार आहे? इन्फिनाइट वर संपणार आहे नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. 1 पासून सुरू झाला 1 2 3 4 5 6 आणि पुढे संपणार आहे इन्फिनाइट वर, अनंत म्हणजे कधी संपणार नाही. सेकंड नंबर होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. कुठून सुरू झाल्या? 0 पासून. 0 ला आपण होल म्हणा. 0 ला काय म्हणायचं? होल. त्याच्यानंतर 1 ला होल म्हणायचं, 2 ला होल म्हणायचं, 3 ला. 0 च्या सोबत जेवढ्या काही संख्या ह्या सगळ्या कशा येते बेटा? होल नंबर मध्ये येते, पूर्ण संख्यामध्ये येते. मग सर मी जर म्हटलं की 3 कशात येते? सर 3 सर नैसर्गिक येते, सर होल येते. 3 कशात येते? 1 च्या समोर आहे म्हणून नॅचरल आहे. नॅचरल म्हणजे नैसर्गिक. का बरं? कारण 1 च्या समोर आहे म्हणून. तसंच 0 च्या सुद्धा समोर आहे म्हणून याला म्हणू आपण होल. म्हणजे पूर्ण संख्या, दोन्ही संख्या. समजलं का? जे 3 आहे ना ते दोन्ही संख्या आहे. पण मी जर फक्त 0 बद्दल विचारलं तर 0 काय, तर तुम्ही 0 ला काय म्हणणार? सर फक्त होल नंबर आहे. काय? होल नंबर आहे. क्लिअर आहे का? तर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंटिजर्स म्हणजे काय? तर इंटिजर्स म्हणजे पूर्णांक. इंटिजर्स म्हणजे मराठीमध्ये त्याला पूर्णांक म्हटलं ते. आता इट इज अ ग्रुप ऑफ निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर अँड झिरो. निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर अँड झिरो इज कॉल्ड इंटिजर. इट इज अ ग्रुप. हा काय म्हणता? एक ग्रुप आहे है ना. कशाचा ग्रुप आहे? पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर्स अँड झिरो. पॉझिटिव्ह नंबर अँड झिरो. पॉझिटिव्ह नंबरला मराठी म्हणतो आपण धनसंख्या. पॉझिटिव्ह नंबरला काय म्हणतो आपण? धनसंख्या. थोडासा आवाज येत असेल ठोकण्याचा, तर बाहेर तिकडे काहीतरी काम सुरू आहे. तर इग्नोर करा त्या आवाजाला. तर पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय? धनसंख्या. निगेटिव्ह नंबर म्हणजे काय? ऋण संख्या. आणि झिरो. क्लिअर? तर पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर आणि झिरो या सगळ्यांना काय म्हणतो आपण? इंटिजर्स म्हणतो. सर पॉझिटिव्ह कशी असते, निगेटिव्ह कशी असते याच्यानंतर काही नाही. समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे? सगळ्यात पहिले नॅचरल नंबर, मग होल नंबर आणि मग इंटिजर्स. तर नॅचरल नंबर म्हणजे काय? 1 च्या समोरचे. होल नंबर म्हणजे काय? 0 च्या समोरचे. इंटिजर्स म्हणजे काय? निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स आणि झिरो. धनसंख्या, ऋण संख्या आणि झिरो. क्लिअर? पॉझिटिव्ह नंबरला काय म्हणायचं? धनसंख्या. निगेटिव्ह नंबरला काय म्हणायचं? ऋण संख्या. आणि झिरो आपला झिरो असतो. क्लिअर असेल? चला त्याच्यानंतर हे आपली नंबर लाईन आहे. आता प्रत्येकानं तुम्ही 5व्या वर्गात आहे तर नंबर लाईन तुम्ही बघितली आहे. एक लाईन असते बेटा, त्याच्यावर सगळे नंबर्स काढले असते. पहिला असते झिरो. पहिला काय असते? झिरो. ह्या झिरोला आपण मध्य म्हणतो. काय म्हणतो? मध्य. किंवा इंग्रजीमध्ये त्याला ओरिजिन म्हणतो. काय म्हणतो? ओरिजिन. मध्य किंवा ओरिजिन झाला. झिरोच्या राईट साईडला जर गेलो आपण, तर आपण तिथे इथे पॉझिटिव्ह नंबर्स काय येतात? पॉझिटिव्ह नंबर. झिरोच्या लेफ्ट साईडला गेलो तर ते असतात निगेटिव्ह नंबर. झिरोच्या लेफ्ट साईडला काय असतात? निगेटिव्ह नंबर. सर मग आता पॉझिटिव्ह नंबर कसे ओळखायचे, निगेटिव्ह नंबर कसे ओळखायचे? लक्ष द्या. पॉझिटिव्ह नंबर जेव्हा म्हणतो आपण धनसंख्या, पॉझिटिव्ह नंबर म्हणजे धनसंख्या. तर जे धनसंख्या म्हणतो, पॉझिटिव्ह नंबर म्हणतो, त्याच्यासमोर एक तर प्लसचं चिन्ह असते, नाहीतर कोणतंच चिन्ह नसते, नाहीतर नो साइन. पॉझिटिव्ह नंबरच्या समोर एक तर प्लसचं चिन्ह असेल, नाहीतर कोणत्याही प्रकारचं चिन्ह नसेल. आणि निगेटिव्ह नंबरच्या समोर मायनसचं चिन्ह असेल. कोणतं? मायनसचं. याला म्हणायचं निगेटिव्ह नंबर्स म्हणजे ऋण संख्या. ठीक आहे. आणि याला म्हणायचं पॉझिटिव्ह नंबर्स
म्हणजे धनसंख्या. काय म्हणायचं? धनसंख्या. क्लिअर? पॉझिटिव्ह नंबर म्हणजे ज्याच्यासोबत प्लसचं चिन्ह असेल किंवा कोणत्याही प्रकारचं चिन्ह नसेल. निगेटिव्ह नंबर म्हणजे ज्याच्यात मायनसचं चिन्ह असेल. हा, झिरोच्या राईट साईडला काय ते पॉझिटिव्ह नंबर येतात, झिरोच्या लेफ्ट साईडला काय येतात निगेटिव्ह नंबर येतात. म्हणजे इकडे धनसंख्या इकडे ऋण संख्या हे लिहून दिलं आहे. झिरोच्या राईट साईडला धनसंख्या, झिरोच्या लेफ्ट साईडला ऋण संख्या. आता नेहमी लक्षात ठेवा धनसंख्या मोठी असते, पॉझिटिव्ह नंबर मोठा असते आणि निगेटिव्ह नंबर्स काय असतात? लहान असतात. क्लिअर? धनसंख्या मोठी, ऋण संख्या लहान, पॉझिटिव्ह नंबर मोठे, निगेटिव्ह नंबर्स लहान. झिरोला साइन नसते. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हा नवोदयमध्ये खूप वेळा असा प्रश्न विचारला जाते. ठीक आहे ना? नवोदयमध्ये एक प्रश्न विचारला जाते. ठीक आहे ना? काय प्रश्न असते? एवढा सोपा प्रश्न असते तरी पण मुलांना जमत नाही. काय प्रश्न असते की झिरो काय पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? तर ऍक्च्युअल मध्ये झिरो काहीच नाहीये. झिरोला कोणतं चिन्ह नसते. झिरो ना पॉझिटिव्ह आहे ना झिरो निगेटिव्ह आहे. समजलं ना? झिरो धन संख्या पण नाही आणि ऋण संख्या पण नाही. हे जे इम्पॉर्टंट लिहून देतो ना त्या इम्पॉर्टंट वर फोकस करायचं. ठीक आहे? तर हे झालं तुमचं तिसऱ्या नंबरचा. चौथ्या नंबरचा इवन नंबर. इवन नंबर समसंख्या. इवन नंबर म्हणजे समसंख्या. इवन नंबर म्हणजे समसंख्या. आता समसंख्या कोणाला म्हणायचं माहित असेल, भरपूर जणांना माहित असेल, पण जर माहित नसेल तर लक्ष द्या. समसंख्या कोणाला म्हणायचं? इवन नंबर कोणाला म्हणायचं? ज्या नंबरच्या शेवटी काय असते? 0 2 4 6 8 असते. ज्या नंबरच्या शेवटी 0 2 4 6 8 असते त्याला म्हणायचं समसंख्या. द नंबर which have 0 2 4 6 8 at its unit place. युनिट प्लेसवर काय असतं बेटा? 0 2 4 6 8. इथं बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. युनिट प्लेसवर काय 6 आहे, युनिट प्लेसवर 4 आहे, युनिट प्लेसवर 0 आहे, युनिट प्लेसवर 8 आहे. म्हणजे जर युनिट प्लेसला 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल तर त्याला म्हणायचं इवन नंबर म्हणजे समसंख्या. पण कुठं? युनिट प्लेस म्हणजे सगळ्यात शेवटी काय असलं पाहिजे बेटा? 0 2 4 6 8 असेल. त्या पूर्ण नंबरला काय म्हणायचं? समसंख्या म्हणजे इवन नंबर. क्लिअर? तर आजच्या पार्ट मध्ये हा तुमचा सेकंड पार्ट होता. आजच्या पार्ट मध्ये बस एवढंच. बाकीचं जे घेऊ आपण थर्ड पार्ट मध्ये घेऊ. तुम्हाला प्रत्येक क्लासची आहे ना अशी एक पीडीएफ मिळून जाते. काही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे? फक्त व्यवस्थित अभ्यास करा. ज्या दिवशी जे शिकवलं ते त्या दिवशी करून घ्यायचं. ठीक आहे? आधी आपण कर्सिव्ह शिकवलंय, त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आपण काय शिकू? प्रॅक्टिस क्वेश्चन्स. ठीक आहे ना? चलो बाय.